सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे 38 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता रुद्र त्याच्या घरी आला. तो खुश तर होता की दामिनीच्या घरचे लग्नासाठी तयार झाले आहेत, पण हे काय होऊन बसलं? त्याच्या हातून इतकी मोठी चूक कशी घडली याची त्याला खंत वाटत होती. या गोष्टी कितीही चोरून केल्या तरी लपून राहत नाहीत. मी इतका कसा वाहवत गेलो त्या रात्री त्याचं त्यालाच कळलं नाही. फक्त एकदाच त्यांचं मिलन घडून आलं होतं आणि हे असं झालं होतं. दामिनीचे आईवडील लग्नाला तयार नव्हते आणि आता तयार झाले केवळ आणि केवळ ती प्रेग्नेंट आहे म्हणून. म्हणजे त्यांनी मला मजबुरीने स्वीकारलं आहे असं त्याला वाटलं. त्या घरात कोणीच माझ्यावर मनापासून प्रेम करत नाही, एक दामिनी सोडली तर. असो, पण मला तरी कुठं कोणाशी देणं घेणं आहे. आणि त्या अग्निहोत्रीशी तर नाहीच नाही. साला बघितला तरी डोक्यात जातो आणि मला कुठे त्याला आडवा बांधायचा आहे. मला सुद्धा फक्त दामिनी हवी आहे. एकदा लग्न झालं की त्या घराचा आणि माझा संबंध संपला असं तो मनात म्हणाला. आणि त्यानं पद्मिनीला फोन केला. ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायची. आता दामिनी प्रेग्नेंट आहे ही बातमी तो सांगणारच नव्हता. फक्त इतकंच म्हणाला की ताई, उद्या लग्न आहे. दामिनीच्या घरचे तयार झाले आहेत आम्हा दोघांच्या लग्नाला. हे ऐकून पद्मिनी म्हणाली, खरंच रुद्र, हे तू खरं सांगतोस? हो ताई, अगं खरंच, मी खोटं का बोलेन? असं बोलताना रुद्रच्या आवाजात एक प्रकारची नाराजी जाणवत होती. ती म्हणाली, रुद्र, मग तू खुश का नाही? अरे तुला तर खुश व्हायला पाहिजे ना. आता ताईशी खोटं बोलावं लागणार होतं, कारण तिला तर हे कळलं तर तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसला असता. आणि त्यापेक्षाही ही गोष्ट खूप लाजिरवाणी होती. मी या सगळ्याचा विचार करायला हवा होता अगोदरच, पण दामिनीला तशी पाहिली त्या अवस्थेत आणि माझ्यावरचा कंट्रोल सुटला. पण आम्ही त्याच दिवशी जर लग्न केलं असतं तर आतापर्यंत कोणाला कळलंही नसतं की आम्ही लग्न अगोदरच एकरूप झालो होतो. मग सगळंच निस्तरून गेलं असतं. आणि ताई म्हणाली, रुद्र, अरे काय म्हणते मी? काय विचार करतोय? तू नाराज का आहेस? रुद्र म्हणाला, ताई, अगं तुम्ही कोणीच लग्नात नसणार ना, म्हणून थोडा नाराज आहे मी. ताई म्हणाली, रुद्र, आधी तू लग्न कर आणि दामिनीला आपल्या घरी घेऊन ये. आता कोणताही विचार करू नकोस. आणि म्हणाली, पण रुद्र, दामिनीचा भाऊ कसा काय तयार झाला रे या लग्नाला? मला तर वाटलं होतं की तो कधीच तयार नाही होणार. आता रुद्र कोड्यात पडला आणि म्हणाला, ताई, तुला माहीत आहे ना दामिनी किती हट्टी आहे? अगं तिनं काहीतरी केलं बघ आणि होकार मिळवलाच. ताई हसून म्हणाली, हो रे, फारच हट्टी आणि जिद्दी आहे बघ ती. खूप छान संसार करेल बघ तुझा. आणि आता झोप, उद्या तुझी खूप गडबड होणार आहे. हो ताई, तू ही झोप, गुड नाईट, म्हणून तिने फोन ठेवून दिला. आणि रुद्र म्हणाला, आता जे झालं ते झालं, पण आता दामिनीची काळजी घ्यायला हवी मला, कारण तिच्या पोटात माझं बाळ आहे. हे जर लग्न झाल्यावर मला कळलं असतं तर किती आनंद झाला असता मला. आता आनंद झाला नाही असं नाही, पण कुठेतरी थोडी निराशेची किनार होतीच या आनंदाला. आता इकडे विशालची आई, विशाल आणि बाबा एकत्र बसले होते. उद्याची तयारी करण्यासाठी डिस्कस करत होते. आणि दामिनी तिथं आली. तिला बघून बाबा म्हणाले, दामिनी, हे काय, तू अजून जागी आहेस का? जा आणि आराम कर. दामिनी तशीच पळत आली आणि बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली. बाबा, मला माफ करा, मी तुम्हाला खूप बोलले. तुम्ही खूप चांगले आहात, मीच वाईट आहे, असं म्हणून रडत होती. आई आणि विशाल तिच्याकडे बघत होते. इतकी मोठी झाली तरीही तिचा बालिशपणा अजून गेला नव्हता. घरातली शेंडफळ आणि एकुलती एक मुलगी म्हणून लाडच लाड चालले होते तिचे. आणि बाबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, आता कसलंच अपराधी वाटून घेऊ नकोस बाळा. जे झालं ते झालं, आता ते उगाळत बसायचं नाही. पण तुला एक सांगू, रुद्र खरंच हिरा आहे, पण त्याला अजून म्हणावी तशी चकाकी आली नाही, कारण त्याला अजून पैलू पाडलेले नाहीत. न पैलू पाडता तो इतका चमकतोय, आणि जर त्याला पैलू पाडले तर त्याची किंमत आणखीन वाढेल. आणि त्याला पैलू पाडण्याचं काम तुलाच करायचं आहे दामिनी. लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय? दामिनी म्हणाली, हो बाबा, येतंय लक्षात. रुद्र लवकरच हे काम सोडेल आणि खूप मोठा होऊन दाखवेल तुम्हाला.
इतका मोठा होईल की त्याची कीर्ती सर्व दूर पसरेल. मग बाबा म्हणाले, विशाल, अरे त्याचं घर तू पाहून आलास ना? विशाल म्हणाला, मी कशाला बाबा, दामिनी पाहून आली ना आपली. तिचं सासर, वधू परीक्षासुद्धा देऊन आली, सगळ्यांची मनं जिंकली तिनं आणि तिचं लग्न तीच ठरवून आली. आपल्याला काहीच करायची गरज नाही बाबा. आता दामिनी थोडी गालात हसली. मग विशाल म्हणाला, तू जा आणि आराम कर. मग दामिनी गेली आणि विशाल म्हणाला, बाबा कसं होणार आहे हिचं? कधी कधी वज्रासारखी तळपते, रणांगणात तळपणाऱ्या समशेरीसारखी चकाकत असते. आणि आता बघा लगेच किती हळवी झाली आणि डोळ्यातून टपटप अश्रू गाळत होती. तिचं नक्की कोणतं रूप खरं म्हणावं हेच कळत नाही. बाबा म्हणाले, विशाल, तिची दोन्ही रूपं खरी आहेत. तिच्या नावातच आग आहे, पण गरज पडेल तेव्हाच ती तिचं योग्य ते रूप योग्य परिस्थितीत दाखवून देत असते. आणि इकडं दामिनीने झोपलेल्या रुद्रला फोन केला. तिला तर झोपच येत नव्हती. कधी उद्याचा दिवस उजाडतोय असं झालं होतं. आता उद्या लग्न होतं, पण हातामध्ये चुडा नव्हता, मेहंदी नव्हती आणि असं कसं करायचं लग्न, असं तिला कोडं पडलं. तिला तर रुद्रची नवरीसारखी पूर्ण तयार व्हायचं होतं. पण आता चुडा भरणं तर शक्य आहे, पण मेहंदी कधी काढून व्हायची? पण जाऊ द्या, रुद्रच्या हाताची मेहंदी तर त्या दिवशीच लावली होती. आता या छोट्या छोट्या गोष्टींचा नाही इश्यू करायचा, कारण आता रुद्र नावाचं घबाडच तिला मिळणार होतं आणि एकदा का त्याच्यासोबत लग्न झालं की आयुष्यभर त्याच्याच नावाची मेहंदी काढायची होती. हा विचार करूनच तिनं रुद्रला फोन केला. रुद्र झोपेतच होता आणि पेंगुळलेल्या अवस्थेत म्हणाला, हॅलो, कोण बोलतंय? आणि दामिनी म्हणाली, तुझ्या बाळाची आई. तसा रुद्र खूप दचकून खडबडून जागा झाला आणि म्हणाला, ए बाई, अगं गप्प बस ना, तोच तो विषय काढून मला का हादरवून सोडतेस? एकतर इथे मी एकटाच आहे आणि मला काही झालं तर बघा दामिनी. दामिनी म्हणाली, रुद्र, तू इतका का घाबरतोस? अरे आपल्याला कधी ना कधी बाळ होणारच होतं ना. रुद्र म्हणाला, दामिनी, तुला कळतंय का गं? खुश कसली होतेस तू? इथे मुलगा असून मी घाबरतोय आणि तू मात्र बिनधास्त आहेस. लग्नाच्या आधीचं बाळ आणि लग्नानंतरचं बाळ यात खूप फरक असतो. ती म्हणाली, काय फरक असतो? तो म्हणाला, दामिनी, आपण तिकीट काढून केलेला रेल्वेचा प्रवास आणि विना तिकीट केलेला रेल्वेचा प्रवास, तेव्हा काय वाटतं सांग? आणि ती काहीतरी आठवत आनंदानं म्हणाली, ए रुद्र, तुला खरं सांगू, असा प्रवास आम्ही खूपदा केला आहे, मैत्रिणींनी मिळून. खूप मज्जा यायची TC पासून लपताना. रुद्र म्हणाला, हो का? वा वा, तुझं तर सगळंच करून झाले. दामिनी, तू खूप ग्रेट आहेस. मग आता सांग या दोन्हीतला फरक. ती म्हणाली, तिकीट न काढता जर प्रवास केला तर खूप धाकधूक वाटते, TC कधी पकडतो याची भीती वाटते आणि पकडले गेलो तर शिक्षा. पण तिकीट काढून जर प्रवास केला तर खूप बिनधास्त वाटतं, कसलंच टेन्शन येत नाही आणि आपण मालक आहोत अख्ख्या रेल्वेचे असं वाटतं. रुद्र म्हणाला, करेक्ट, मलाही तसंच वाटतंय असं समज. अगं लग्नाआधी केलेला रोमॅन्स चोरून चोरूनच असतो आणि भीती वाटत असते की हे असं काहीतरी होईल याची. आणि बघ ना, एकदाच तुला हात लावला आणि काय होऊन बसलं. आणि लग्न झाल्यावर किती बिनधास्त वाटलं असतं आणि खूप आनंदसुद्धा झाला असता ही बातमी ऐकून. ती म्हणाली, रुद्र, तुला आनंद आनंद नाही झाला तू बाबा होणार याचा? हे बघ रुद्र, तू जर असं बोललास ना तर याद राख. ती चिडून म्हणाली. तो म्हणाला, हो गं माझी झाशीची राणी, आहे माझ्या लक्षात, झालाय मला आनंद, पण उद्या लग्न झालं की मग मला जास्त आनंद होईल. तुझ्या घरच्यांचा नाही काही भरोसा, म्हणून मला अजून त्यांची गॅरंटी वाटत नाही. आणि ती पुन्हा लाडात येत म्हणाली, रुद्र, तू मला मिठीत नाही घेतलं, मला अजूनही कसं तरी होतंय. रुद्र म्हणाला, आणि मला पण कसं तरी होतंय, माझे हात पाय अजून थरथर कापत आहेत. आणि ती खूप हसत होती आणि म्हणाली, रुद्र, इतका डॅशिंग तू आणि इतकं का घाबरतोस रे, बुद्धू कुठला? तो म्हणाला, दामिनी, अगं डॅशिंग असलो तरी इज्जतवान घरातला आहे ग मी. हे जर बाहेर कुठं कळलं तर काय म्हणतील लोक, सांग मला. ती म्हणाली, रुद्र, आता आपण करतोय ना उद्या लग्न, मग कोणाला काहीही सांगायची गरज नाही आणि कोणाला काही वाईटही वाटणार नाही. रुद्र म्हणाला, ओके, झोप आता. तू जर अशीच बोलत राहिली तर सूर्यसुद्धा उगवणार नाही तुला घाबरून. दामिनी, गुड नाईट, बाय, असं तो म्हणाला. तिनं पुन्हा त्याच्या आवाजावर नाराजी व्यक्त करत म्हटलं, रुद्र, गुड नाईट नको ना म्हणू? आणि रुद्र हसून म्हणाला, आय लव्ह यू. मग तीही म्हणाली, आय लव्ह यू रुद्र.
आणि दोघेही झोपले, उद्यापासून त्यांच्या होणाऱ्या नवीन आयुष्याची स्वप्न पाहत. आता सकाळ उजडली ती फार गडबडीतच. रुद्रने रुपालीला फोन करून गण्याला, पक्याला, शांता मावशींना सगळ्यांना मंदिरात बोलवून घेतलं. त्या दिवशीचे गुरुजी होते तेच आजही होते. आणि इकडे विशालही दामिनीला गाडीत घेऊन आला. सोबत आईबाबा होतेच. दामिनीसुद्धा पुन्हा एकदा नववधूचा वेश परिधान करून आली होती. त्या दिवशी जी साडी घातली होती तीच साडी तिनं घातली होती आजही लग्नासाठी. आईला, बाबांना एकुलती एक मुलगी म्हणून खूप धूमधडाक्यात लग्न करायचं होतं दामिनीचं. पण काय करणार, शेवटी जसं व्हायचं होतं तसंच अगदी घरच्या लोकांदेखत हे लग्न उरकायचं होतं. रुद्रचे तर आई वडील सुद्धा नव्हते लग्नाला. रुद्र मंदिरात तिची वाट बघत होता. इतक्या वेळात 17 फोन झाले रुद्रचे दामिनीला की कुठपर्यंत पोहोचलीस. विशाल मनात म्हणाला, त्याला बहुतेक विश्वासच नाही माझ्यावर की मी दामिनीला लग्नात घेऊन जातोय की नाही, म्हणून सारखा फोन करतोय. आणि आता शेवटी दामिनी मंदिरात पोहोचली. रुद्रने आल्या आल्याच आईबाबांना नमस्कार केला. गुरुजी म्हणाले, आज तरी हे लग्न होणार आहे की नाही नक्की सांगा. आज कोणतं विघ्न तर येणार नाही ना. आणि रुद्र विशालकडे पाहून म्हणाला, गुरुजी आता विघ्नसुद्धा या लग्नात हजर राहून अक्षता टाकणार आहे आमच्या डोक्यावर. तशी दामिनी खूप मोठ्यानं हसायला लागली आणि विशाल सोडून सगळेच हसले. पण तो मात्र तसाच आणखीन चिडून होता. त्यानं हसणाऱ्या गण्या आणि पक्याकडे एक नजर वर करून रागात पाहिलं. तसं ते दोघेही चिडीचूप बसले. आणि विशाल म्हणाला, गुरुजी टाइमपास करू नका, आवरा पटकन, आणि आणखी काही हवं असेल तर सांगा. गुरुजी म्हणाले, यजमान सगळी तयारी झाली आहे. आता कन्यादानासाठी आई बाबा आणले आहेत ना मुलीचे. आणि रुद्र पुन्हा म्हणाला, हो गुरुजी, आई बाबा आणले आहेत आणि त्यांना सुद्धा ते विघ्नच घेऊन आलंय बरं का. तसा विशाल रागात म्हणाला, काय फालतूगिरी लावली आहे, तुला मी विघ्न वाटतो का. आणि रुद्र म्हणाला, आता जो जसं काम करतो त्याला तीच विशेषणं देणार ना. विशाल म्हणाला, आता होतंय ना तुझं लग्न तर गुपचूप करून घे. रुद्र म्हणाला, हो ना, कारण आता तुझ्याकडे पर्यायच नाही म्हणून. आणि विशाल म्हणाला, खूप चांगला पर्याय निवडला नाही का तू लग्न करण्यासाठी. खूपच मोठा डाव खेळलास म्हणून आमचे हात बांधले गेले आहेत. आणि दामिनी म्हणाली, दादा आता तो विषय काढायची काही गरज आहे का, गप्प बस ना. आणि विशालने तर डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला, अगं त्यानंच सुरुवात केली आणि तुला त्याची तर चूक कधीच दिसत नाही, हो ना. कसली पट्टी डोळ्यावर बांधून घेतली आहेस काय माहीत. आणि रुद्र हसून म्हणाला, प्रेमाची. अग्निहोत्री, तू जर कोणावर प्रेम केलंस ना तर तुला समजेल की ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याची कुठलीच गोष्ट चुकीची वाटत नाही. आणि पुन्हा हळूच म्हणाला, पण मला नाही वाटत या कडू कारल्याच्या प्रेमात कोणी पडेल आणि हा सुद्धा कोणाच्या प्रेमात पडेल. आणि हे ऐकून विशाल चिडला आणि म्हणाला, दामिनी त्याला गप्प राहायला सांग. आणि आता दामिनीनं रुद्रला चिमटा काढला आणि हळूच म्हणाली, गप्प बस ना, लग्न तरी होऊ दे, मग काय बोलायचं ते बोल. बाबा म्हणाले, गुरुजी सुरू करा, या दोघांचं काही संपणार नाही. आणि मग दोघेही लग्नासाठी उभा राहिले. दामिनी आज पुन्हा लाजून खाली मान घालून उभा राहिली होती. दोघांमध्ये अंतरपाठ पकडला. रुद्र म्हणाला, रुपाली हा फोन घे आणि ताईला फोन लाव, व्हिडिओ कॉल कर, तिला लग्न बघायचं आहे. आणि मंगलाष्टके सुरू झाली. मंगलाष्टिका झाल्या आणि दोघांच्याही डोक्यावर शेवटी अक्षता पडल्याच. दोघांचीही गाठ मारण्यासाठी करवलीला बोलावलं आणि रुपालीने गडबडीत तो फोन तसाच व्हिडिओ ऑन असतानाच नकळतपणे विशालच्या हातात फोन दिला. पलीकडून पद्मिनी डोळे भरून रुद्रचं आणि दामिनीचं लग्न पाहत होती. आणि आता विशालचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. विशालचा चेहरा तिला दिसत नव्हता, पण त्याला मात्र ती स्पष्ट दिसत होती लग्न पाहताना. आणि पद्मिनीच्या डोळ्यातली चमक आणि तिच्या ओठातलं हास्य पाहून विशालसुद्धा तिच्याकडे बघून नकळतपणे खुश होत होता.
आणि गालातल्या गालात हसत होता. आणि त्याला पुन्हा तो प्रसंग आठवायला लागला, त्या दिवशीचा, जेव्हा त्यानं तिला मिठीत घेतली होती. आता विशाल पद्मिनी सांगेल तसा कॅमेरा फिरवत होता. पद्मिनीला वाटत होतं की कॅमेरा दुसऱ्याच कोणी पकडला आहे, म्हणून ती खूप मोकळेपणानं सगळ्या सूचना करत होती. आणि विशालसुद्धा सगळीकडून सगळ्या अँगलने तिला ते लग्न दाखवत होता. रुपाली आली आणि म्हणाली, सॉरी सर, तुमच्या हातात मी मोबाईल दिला, आणा इकडे. आणि विशाल त्याच्याही न कळत म्हणाला, सुंदर, फारच अप्रतिम. आणि रुपाली काहीच न कळून म्हणाली, काय सर, तुम्ही काही म्हणालात का? आणि विशाल भानावर येत म्हणाला, नाही नाही, कुठे काहीच नाही. आणि मग रुपालीने त्याच्या हातातून तो मोबाईल घेतला. आणि विशाल पुन्हा तिच्या हातामध्ये मोबाईल देत गालात हसायला लागला. आता लग्न झालं, मंगळसूत्रसुद्धा घालण्याचा विधी पूर्ण झाला. दोघांनीही आईबाबांचा, गुरुजींचा, शांता मावशींचा आशीर्वाद घेतला. आता दामिनी आणि रुद्र विशालच्या समोर गेले आणि रुद्र तिला म्हणाला, दामिनी, मी इथे वाकणार नाही, लक्षात ठेव. तू म्हणत असशील तर 100 वेळा साष्टांग नमस्कार घालीन दुसरीकडे, पण इथे मी अजिबात झुकणार नाही. दामिनी पुन्हा गालात हसली. त्याचा ॲटिट्यूड तर काही जाणारच नव्हता. विशाल दिसला की तो आणखीनच वाढायचा. विशालचे डोळे आता पाण्याने डबडबले होते. त्यानं रुद्रकडे दुर्लक्ष केलं आणि दामिनीला मिठीत घेतली आणि रडू लागला. आणि रुद्र पुन्हा म्हणाला, मुंबईतच राहणार आहे बहीण, दुबईला नाही घेऊन चाललो तिला. दामिनी, चल, आपल्याला उशीर होतोय. आणि इतकं पण रडायची गरज नाही. मी तिला उपाशी नाही ठेवणार किंवा जाच हाट नाही करणार. विशालला आता रुद्रचे टोमणे कळत होते, पण आता काय करणार. आता ऑफिशियली तो बहिणीचा नवरा झाला होता आणि त्यानंच आता मुलीची बाजू म्हणून नमतं घेतलं आणि त्याला काहीच नाही बोलला. आईचेही डोळे पाण्यानं भरून आले होते दामिनीला निरोप देताना. आणि इतक्यात मंदिरासमोर एक आलिशान सजवलेली गाडी उभा राहिली आणि त्यावर लिहिलं होतं, रुद्र शुभविवाह दामिनी. रुद्रने दामिनीचा हात पकडला आणि तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला. दोघेही गाडीत बसले आणि दामिनी म्हणाली, रुद्र, ही कुणाची गाडी? आणि रुद्र म्हणाला, तुझ्या भावाने हुंड्यात तर दिलीच नाही ना गाडी, मग त्याच्या बहिणीला चालवत घरी नेऊ की काय, म्हणून आपली छोटीशी खरेदी. आणि ते ऐकून विशालनं चिडून रुद्रला विचारलं आणि म्हणाला, तुला हुंडा हवा की काय आमच्याकडून? आणि रुद्रनं त्याला कोपरापासून दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, काहीच गरज नाही, सगळं आहे माझ्याकडे, फक्त बायको नव्हती आणि आता तीही मिळाली आपल्या कृपेनं, टाटा. असं म्हणत सगळ्यांनी दोघांना निरोप दिला. आणि विशालकडे बघून रुद्र गाणं म्हणू लागला, मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सज के आएगा दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा. आणि विशालने चिडून त्याच्यावर दात ओठ खाल्ले आणि दामिनी खूप हसत होती. रुद्र आणि दामिनीचा बँड एकदाचा वाजलाच. आता इथून पुढे पद्मिनी आणि विशालची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे आणि दामिनी रुद्रचा खट्टा मिठ्ठा संसार. थँक्यू.